नॉर्मल पेशी. नॉर्मल पेशीचं कॅन्सर सेल्समध्ये रूपांतर होणं हे एक लॉंग प्रोसेस आहे, एक मल्टी स्टेप प्रोसेस आहे. जेव्हा जीन म्युटेशन होतं म्हणजे सेल्स डॅमेज होते, सेल डॅमेज झाल्यानंतर त्याचं जे न्यूक्लियस असतं ते डॅमेज होतं, DNA डॅमेज होतं. DNA डॅमेज होतं म्हणजे DNA मधला हा जो जीनचा पार्ट आहे तो डॅमेज होतो. अशा प्रकारे ह्याला म्हणतात जीन म्युटेशन. हे जीन म्युटेशन वारंवार होऊन एका नॉर्मल सेलचं स्ट्रक्चर चेंज होतं, त्याचं रूपांतर एका ॲबनॉर्मल सेलमध्ये होतं. याची कॅन्सर सेल्स झाली नाही. आता ह्याची कॅन्सर सेल्स कधी होणार? जेव्हा ही सेल्स वाढायला लागते, म्हणजे ती अनियंत्रित अनियमित वाढायला लागते. आता हे कॅन्सर सेल्स वाढत असल्यामुळं त्याला न्यूट्रिशन, ब्लड, ऑक्सिजनची गरज लागते. त्यांच्या आजूबाजूला जे काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या ग्रो करायला लागतात, ब्लड सप्लाय करायला लागतात. त्याचा रिझल्ट काय होतो की जास्त प्रमाणात डिव्हिजन व्हायला लागतं आणि ह्या स्टेजला आपण म्हणतो ट्यूमर. हळूहळू अशी स्टेज येते की हे जे सेल्स आहेत त्याच्यामधून एखादी सेल्स ती तुटते आणि तिथल्या जवळच्या रक्तवाहिन्यामधून ती कॅरी होते. फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, याच्यामध्ये ते पोहोचतात आणि इथं पण ट्यूमर बनवायला लागतात. आणि ह्या स्टेजला आपण म्हणतो मेटास्टॅसिस. आपली नॉर्मल सेल्स डॅमेज व्हायला लागली आहे आणि तिच्यापासून कॅन्सर सेल्स बनायला आहेत. कॅन्सर सेल्सला ब्लड सप्लाय मिळतो आहे, त्याचं ट्यूमरमध्ये रूपांतर होतं आहे आणि नंतर त्याचं मेटास्टॅसिस होतं आहे. ह्या कॅन्सर सेल्सचा पूर्ण जो प्रवास आहे त्या प्रवासाला खत पाणी घालणं आणि ते घडवून आणणं ह्याचं जे काम आहे ते आहे क्रॉनिक इन्फ्लामेशनचं. क्रॉनिक इन्फ्लामेशनला रिव्हर्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे.